आता माझ्या मोबाईल नंबरची मला आठवण झाली, शेवटचे 4 डिजिट 3331. सध्या भरपूर फॉर्ममध्ये आहे हा संघ, स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नेतलस. आणि या संघाचे मेंटॉर शैलेश शेठ पावशे, आपण जर आला असाल तर या मंचावरती आपलं स्वागत. आणि त्याचबरोबरीने या संघाचे आधारस्तंभ माजी सरपंच शरद शेठ पावशे यांनाही विनंती राहील, आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत. कारण प्रतिवर्षी क्रिकेटच्या नवीन हंगामाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा मात्र सुरुवातीला आयोजन असताना नितलसच्या नगरीमध्ये आणि सामने 6 षटकांचे हे नेहमी आपण पाहिले. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार माजी सरपंच शरद शेठ पावशे आणि संपूर्ण संग्राम इलेव्हन नितलस संघ यांच्या वतीनं दमदार आयोजन आपण पाहिलं. आणि आज हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. बिग फाईट चेतन स्मृती खोणी. चेतन स्मृती खोणी म्हटलं की चेतन यांचा नक्कीच मी आवर्जून उल्लेख केला. अष्टनगरीचे क्रिकेटमध्ये प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये आपल्यातून एक्झिट घेतली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना आपण करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला अतुल काटे, समोर फलंदाज करण ठोंबरे आणि त्याच्या बरोबरीने सरफराज शेख नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लेट्स प्ले. पहिल्या फेरीमधला हा 4था सामना. मैदानामध्ये रंगतोय पंचांचा ग्रीन सिग्नल. कालच्या तुलनेमध्ये आज थंडी कमी आहे. काल प्रचंड थंडी होती आणि काल गर्दी देखील प्रचंड होती. आज तापमान कमी आहे. डावाला सुरुवात झाली. अतुल काटे या टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज, वेगवान तेजतर्रार, बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना समोर फलंदाज आहेत करण ठोंबरे. पहिला बॉल, गतिमान चेंडू डाऊन द ग्राउंड खेळले. बॉलच पॅक ड्राईव्ह ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलं करणने. अतुल काटे या खेळाडूचं, या गोलंदाजाचं चौकार. वेलकम बाउंड्री 4. खोनी संघाचं वन्स अगेन कॉपीबुक स्टाईलने फिल्डर लावला डीपमध्ये. ओमकार पाटील त्या ठिकाणी आहेत लॉंग ऑफला सज्ज. त्यांच्या दिशेने हा फटका थ्रू द कव्हर्स. सलग 3 विकेट जर का गोलंदाजाने काढले तर सुरेश शेट नाईक यांच्या वतीने 1000 पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. नितलस संघाच्या गोलंदाजांना जेव्हा फलंदाजीला येतील तेव्हा सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, 1000 पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. सिंगल घेतली, एंड बदलला. सरफराज शेख हा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. 5 धावा फलकावरती आहेत. मध्यरात्र झाली, फ्लाय स्लिपला आहे त्या ठिकाणी कुणाल. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतो, शर्तीचे प्रयत्न. वहालच्या स्पर्धेमध्ये कुणाल जखमी झाला होता, दुखापत त्याला झाली होती. त्याने अफलातून फलंदाजी त्या ठिकाणी केली होती. आणि मला आताही आठवत आहे जेव्हा घरच्या स्पर्धेमध्ये टेंबिवली संघाच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी कुणालने मारलेले 2 षटकार कोण विसरेल. घरच्या स्पर्धेमध्ये बलाढ्य टेंबिवली संघाला या टीमने पराभूत केलं. त्यानंतर गोरसई संघाला अक्षरशः घाम फोडला होता. दुसऱ्या मॅचमध्ये हा संघ मैदानामध्ये खेळतो नितलस. ब्लू जर्सी एका बाजूला, रेड जर्सी, व्हाईट अँड रेड, ब्लू अँड व्हाईट कॉम्बिनेशन. स्क्वेअर कटचा प्रयत्न आहे, गॅपमध्ये खेळलेत. बॉल मध्ये चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला. मैदानाचे आउटफील्ड फास्ट. बॉल झालाय 2 फिल्डरच्या मधून फरार. रन्स मधील 4, खणखणीत चौकार. असताना आमचे मित्र कर्दर कोपर नगरीचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक करण पवार, आयुष पाटील स्पर्धेला भरभरून प्रतिसाद. कोक करंट व्ह्यूवर्स आणि त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या प्रेक्षकांची उपस्थिती आपण पाहिली. चौकारानंतर पुन्हा एकदा फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेग कडे. हा फटका पाहायला मिळाला. प्रमोद धावतोय बॉलच्या मागे आणि बॉलने गाठली सीमारेषा. खणखणीत चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये फ्लाइंग स्टार्क दिलाय करण ठोंबरेने. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले, 3 पाहायला मिळाले. आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बिनबाद 14 विकेट हवाय. या टीमला शेवटचा निर्णायक चेंडू
आहे या ओव्हरचं अतुल काटेचं षटक. पॉवर प्लेमध्ये मात्र पॉवरफुल फलंदाजी करतोय करण ठोंबरे हा फलंदाज. कोणी नगरीचा हा खेळाडू. या हवेला स्विंग अँड मिस. क्या बात आहे. तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस. पहिलं षटक संपत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चेतन स्मृती खोणी संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे. बिनबाद 14 धावा. त्याला प्रमोद पावशे तलोजा MIDCचा मलिंगा म्हणून ज्याला संबोधलं जातं. प्रचंड वेग आणि साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी. श्रीलंकन टीमचा आपण मलिंगा पाहिला, त्यानंतर त्याचा वारसा जपणारा पथिराना पाहिला, परंतु यावेळेला आपण पाहताय पनवेल तालुक्याचा तलोजा MIDCचा मलिंगा गोलंदाजी मार्क पाहिजे त्याला प्रमोद पावशे. त्यांना आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकाला सुरुवात चांगली झाली. 14 धावा स्कोर कार्डवर त्याला 3 चौकार 2 सिंगल 1 डॉट पाहायला मिळाला, ज्यामध्ये वैयक्तिक 13 धावांचं योगदान करण ठोंबरेच्या बॅटमधून पाहायला मिळालं. सरफराज शेख त्या ठिकाणी संयमी खेळी साकारत असताना 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सरफराज शेख हा खेळाडू होता स्ट्रायकिंग एंडला आलाय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. प्रमोद पावशेचं हे षटक कसलकण विलेज एंड करून गोलंदाजी फुल टॉस आहे. पुढचा पाय वाखवला. स्लॉग हिटचा प्रयत्न. फुल टॉस मध्ये बॉलला कन्वर्ट केला. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला सीमा पार. षटकार. पार्टनरशिपचा हा फटका होता. प्रमोदच्या आगे रणनीती त्या ठिकाणी आखतोय. विकेट त्यांना हवाय या मॅचच्या दरम्यान. आई एकविरा इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेश शेळके या स्पर्धेचा आनंद घेत असताना सेन्सिबल क्रिकेट क्या बात आहे. आणि त्या नक्कीच संदेश शेळके यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणारं हे चॅनल आई एकविरा इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेश शेळके यांना विनंती करायला आपण या मंचावरती आपलं स्वागत. ड्राईव्ह लेनवरती हा बॉल होता. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल घेतली. एंड बदलला. षटकारानंतर मात्र कमबॅक. एक सिंगल घेत असताना धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा धाव फलकावरती 21 धावा. शुभ अंक आहे खरं स्कोर कार्डवरती कोणी संघाच्या माध्यमातून. वन्स अगेन फुल टॉस बॉल डाऊन द लेग. कमी गती केली होती परंतु इथे लाईन खराब असल्या कारणाने मात्र पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं आहे. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. यंदाचा हंगाम आपण पाहिला जवळजवळ 4 ते 5 स्पर्धांमध्ये हा संघ चॅम्पियन बनला. भरपूर चांगली कामगिरी अभिप्रतिष्ठान संग्राम 11 इथलं संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रिडगरची स्पर्धा असेल, वहाळची स्पर्धा असेल, अशा अनेक स्पर्धांमध्ये या संघाने मात्र उत्तम दर्जाची कामगिरी करत चॅम्पियन बनला हा संघ. इथल्याच संघाने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर आई एकविरा इव्हेंटचे सर्वेसर्वा संदेश शेळके यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक आलंय. त्याचबरोबरीने पॅनोरामी हॉलिडेजचे सर्वेसर्वा या ठिकाणी सुरेश शेट नाईक यांच्या वतीनं देखील 1000चं पारितोषिक आहे गोलंदाजांना. बिग फाईट हा सामना सध्या मैदानात रंगतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला. लो फुल टॉस. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. कमालीचे एफर्ट्स. प्रतीक सांगडे यस या ठिकाणी नो बॉल कॉल. आय थिंक ओव्हर स्टेपिंग. नो बॉल कॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री अशी ही धावा. अशा या 2 धावा असतील मैदानाच्या आतमध्ये कोणी संघासाठी. बघा मध्यरात्र झाली आहे. प्रमोदचं हे षटक मलिंगा स्टाईलनं ही गोलंदाजी साईड आर्म ॲक्शन आणि याच वेळेला आपण पाहिलं ओव्हर स्टेपिंग ही पाहायला मिळाली. त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला. त्यामुळे पुढचा बॉल असेल फ्रीट. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट. नामी संधी आहे फलंदाजाला मोठा फटका एक्झिक्यूट करण्यासाठी. स्ट्राईक एंडवरती आहे त्या ठिकाणी सरफराज शेख कोणी संघाचा एक आक्रमक खेळाडू. फ्रीड बॉल आहे त्यामुळे फिल्डिंगमध्ये बदल नक्कीच पाहायला मिळेल. जर का तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असता तर तुम्हाला फील्ड पोझिशनमध्ये बदल करता आला नसता. त्यामुळे इथे खरंतर इंटरनॅशनल काउन्सिल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नियमांचं पालन केलं जाईल. फील्ड पोझिशनमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. स्वतः दिनेश पावशे ग्लव्ज परिधान करून विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. फ्रीडचा बॉल लॉफ करताना लॉंग ऑनला केले.
प्रतीक सांगडे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल डीपमध्ये चांगली फील्डिंग करत असताना फक्त सिंगल रन मिळाली. धावांची गती वाढत चालली आहे. मागच्या सामन्यामध्ये कडाव संघाला पराभूत केलं मुरबी संघाने, तो सामना जिंकला. परंतु यावेळेला या पोलमधला चौथा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. पहिली लढत बेलवली संघाने तो सामना जिंकला होता. त्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये मानकोली संघ पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ सज्जरा पुढच्या लढतीसाठी. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळवला जाईल. प्रमोदचं षटक, लांब लचक स्पेल, एक्स्ट्रा बॉल टाकले त्या ठिकाणी. ड्राईव्ह हलक्या हाताने करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहिले नितलस संघाचे. कमबॅक करतोय आता नितलस संघ. राहुल काटे टीमचा सरसेनापती कॅप्टन, त्यांच्या दिशेने हा फटका. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा धाव फलकावरती 26. काल आपण पाहिला 14 हा लो स्कोर सामना होता, लो स्कोर टार्गेट होता आणि तोही गोरसई संघाच्या अगेन्स्ट पेठ संघाने केला होता. भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली. स्पर्धेमध्ये 5 मेडन षटकं पाहिली. पहिलं मेडन षटक वेदांत पाटील, दुसरा भावेश पवार, तिसरा कपिल केने, चौथा प्रणित गायकर, पाचवा साहिल माळी. हे गोलंदाज पाहिले कॉपी बुक स्टाईलने इनसाइड आउट टाइम केलं होतं बॉलला, पण तो फटका फसलाय आणि मोठा धक्का बसला. पहिला ब्रेक थ्रू, पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करत असताना सरफराज शेखच्या स्वरूपात संग्राम 11 नितलस टीमला. या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली खरं तर नितलस संघाला आणि या करता संधी सोनं करावं लागेल. मैदानाकडे चाललाय तिसऱ्या क्रमांकावरती ठाणे ग्रामीणमधला एक दमदार अष्टपैलू खेळाडू हर्षद ठुमरे, ज्याच्या अवतीभोवती ग्रामीण आणि खरं तर व्यावसायिक दर्जाचं वलय आहे असा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रमोदचा हा स्पेल विकेट त्यांना मिळालाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टम्प्स, फुलटॉस आहे, ॲडजस्टेबल फटका ऑन साईडला, टर्न केला बॉलला मिड विकेटकडे. ओमकार पाटील कमालीचे एफर्ट, चांगली फिल्डिंग, एक धाव या बॉलवरती मिळाली. 2 षटकं संपत असताना धाव फलकावरती आपण पाहता चेतन स्मृती कोणी संघाच्या माध्यमातून एक गडी बाद 27 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बघा नेक्स्ट मॅच बेलवली संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने मानकोली संघाचा कॅप्टन. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती राहील आपण रिपोर्टिंग करा. जसं पहिलं सत्र संपेल आपण टॉसकडे जाणार आहोत. आणखीन एक बिग फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. भिवंडीमधला संघ गोरसई ब, राध्य 11 जय बजरंग गोरसई ब संघ काल सुपर 6 मध्ये पोहोचला. आज देखील या स्पर्धेमध्ये भिवंडीचा मानकोली संघ आहे. अंबरनाथ तालुक्याचा खोनी संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. पाईपलाईन रोड आणि या रोडमधील हे 2 गावं आहेत. नितलस, सध्या नितलस गाव चर्चेमध्ये आहे. सोशल मीडियावरती बिबट्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओज प्रचंड व्हायरल झालेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारे हे गाव खरं तर कुस्तीचं माहेरघर म्हणून ज्या गावाला संबोधलं जातं, कुस्तीचे पेलवान ज्या गावाने संबंध रायगडला दिले तो गाव नितलस. गोलंदाजी मार्कपती आले तिसऱ्या षटकामध्ये अतुल काटे सेकंड स्पेलमध्ये 27 स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा स्पेल हर्षदसाठी पुन्हा एकदा गुडघा वाकवत आहे. इथे आपण पाहता पाडोस्लिपचा प्रयत्न आहे. मिडविकेटकडे हा फटका सजवला आहे. डीपमध्ये साहिल दरे अतिशय चपल आणि खरं तर चाणक्य नीतीचा हा क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन देत असताना एक धाव त्या ठिकाणी मिळाली. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं कुणा करण आणि हर्षद या 2 खेळाडूंमध्ये. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती आहे त्या ठिकाणी 28, एक गडी बाद 28ला 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. ताकदवर संघांमध्ये ही लढत आहे. कोणी म्हटलं की जबरदस्त हा संघ. वेगवान बॉल, हुक केला बॉलला, फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल मात्र चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. लाईन रीड केली, शफल झाले होते. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करत असताना फाईन लेगच्या डोक्यावरून हा फटका सजवला करणने आणि त्याच्या बॅटमधून या इनिंगमधला चौथा चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. चौथा चौकार. धावसंख्या आता झपाट्याने बदलत चालली आहे. 32 वरती पोहोचला संघ. चेतन स्मृती खोणी यावेळेला गतिमान चेंडू, फास्ट अँड फ्युरियस
क्या बात आहे, प्रचंड वेग होता या बॉलवरती, एखादा स्कोरिंग शॉट यायला हवा होता. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. प्ले अँड मिस, डॉट बॉल. निर्धाव चेंडू खेळतोय करण ठोंबरे. हर्षद ठोंबरेने सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले. तर संकेत शेठ पाटील आष्टे यांच्या वतीने 2000चं पारितोषिक हर्षद ठोंबरेसाठी आलंय. प्रचंड प्रेम या खेळाडूवरती. बिग हिटचा प्रयत्न आहे, नो मॅच लँड, झेल होईल का? मिड ऑफचा फिल्डर धावत आलाय, क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स. विकास पावशेने हा झेल टिपलाय. करणचा महत्वपूर्ण विकेट मिळालाय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 इथलं टीमला. जिल्ह्याचा प्रकाश होतातला आपण पाहता, ग्रामीण मधला अप्रतिम आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहू शकाल. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025. बघा, या नावापुढे जर का पुढच्या वर्षी सभापती हे नाव लागलं तर आयवा कॅचसाठी थार ठेवली जाईल. प्रेक्षकांसाठी थार गाडी राहील. यंदा टू व्हीलर बाईक आहे. आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहता आदरणीय हरिभक्तपरायण अनंत शेठ पाटील साहेबांच्याबद्दल मी सातत्याने सांगत असो. जी कमिटमेंट केली त्याच्याशी ठाम राहणारे हे व्यक्तिमत्व आहे. नक्कीच मोठा बदल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती स्थिरावली आपण पाहू शकाल 32. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला आकाश ठोंबरे. करणबाज झाला आकाश ऑन स्ट्राईक. अतुल काटेचा गतिमान चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी विकास मिड ऑफला चांगली फिल्डिंग करत असताना बॉलला थांबवलंय. 2 षटकार 2 चौकार 2 विकेटसाठी लगातार करतर विकेटसाठी या ठिकाणी आपण पाहू शकाल रुपेश ठाकूर, अभि ठाकूर, प्रथमेश पाटील, सतीश टावरे यांच्या वतीने 1001चं पारितोषिक आलंय. फलंदाजांना सुवर्ण संधी. शुभम वाणी करतर आकाशने जर का 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. शुभम वाणी करतर आमचे दिघोडाचे मित्र त्यांच्या वतीने देखील पारितोषिक आलं 1000 रुपये. 3 बॉल 3 षटकार. हर्षदसाठी पारितोषिकांचा वर्षाव होतोय. तर या खेळाडूवरती प्रचंड प्रेम आहे. रायगडमध्ये त्याचा मोठा मित्रपरिवार आहे आणि त्याच्यावरती प्रेम करणारे खेळाडू त्यांच्या माध्यमातून त्याच्यासाठी पारितोषिक आलेले आहेत. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं आणि आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीमधला 4था फ्रेश सामना मैदानामध्ये रंगतोय. चेतन स्मृती खोनी एका बाजूला, स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस हा संघ मैदानामध्ये आहे. टॉस जिंकत नितलस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्डवरती आहे. त्या ठिकाणी 2 गडी बाद 33. अतुल काटेचा पुढचा बॉल. यावेळेला थोडासा वेगळ्या धाटणीचा फटका. खरं आपण पाहिलं अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता, पार्टनरशिप करायचं होतं, परंतु इथे प्रॉपर कनेक्शन नाही आहे. फक्त सिंगल रन या बॉलवरती मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना चेतन स्मृती खोनी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 34 धावा. कैरे गावचे सन्माननीय अतुल पाटील, एक जबरदस्त क्रिकेटर, रजत पाटील, प्रतीक भालेकर, निखिल पाटील, राजा पाटील या सर्वांना विनंती आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं आपण मंचावरती येऊन असं नसतं बा. कारण गत वर्षी आम्ही पाहिली अचानकच्या मैदानावरती SDP ट्रॉफी, दमदार आयोजन आणि यंदा देखील नक्कीच असेल. आम्ही त्या स्पर्धेत साक्षीदार होतो आणि याही वेळेला आपण पाहताय या सर्व पाहुण्यांचं आगमन. त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण या मंचावरती आपलं स्वागत. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 11.33च्या सरासरीने 34 आल्या. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. अतुलने कमबॅक करून दिला आपल्या टीमला. 4थं षटक ओमकार पाटील, या टीमचा एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॅटिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे या संघाचे. राहुल काटे एक मास्टरमाइंड कॅप्टन या संघाला लीड करतोय. त्यांच्याबरोबर टीमचे मेंटॉर शैलेश पावशे यांचं देखील एक विशेष मोठं योगदान या संघासाठी राहिलंय. चला थोडं स्पीडअप करा, वेळ जास्त घेत आहे प्लीज. 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे आणि बरोबर 25 मिनिटामध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. समोर हर्षद ठोंबरे स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना आपण पाहत आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर आमचे मित्र स्पर्धेचा आनंद घेत असताना
आणि आमचे खरं तर कैलासभाई डुकरे एक जबरदस्त क्रिकेटर चिंचवली नगरीचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत संपूर्ण हा मित्र परिवार. खूप चांगला क्रिकेट मैदानामध्ये पाहता. लॉफ केला बॉलला, लॉंग ऑनला हर्षदचा तडाखा, सीमारेषा पार षटकार. हर्षद ठोंबरे या खेळाडूला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल. सन्मानजनक टोटल उभा राहायचा आहे. प्रतिस्पर्धी तगडा संघ आहे. अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस या संघासमोर खेळत असताना तुम्हाला चांगलं टार्गेट उभारावं लागेल. चांगली फाईट पाहायला मिळेल. सुरेश शेट नाईक खरं तर आमचे भातान शिवाजीनगरचे आदरणीय सुरेश शेट नाईक ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आहे. अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस सलग 3 विकेटसाठी 1000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. हर्षद ठोंबरे आता आक्रमक झाला. एक षटकार त्याने ठोकला ओमकारच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल कमी गतीचा, क्या बात आहे. व्हेरिएशन मधून लाईन खराब आहे. उजव्या यशाच्या बाहेर टाकला बॉल, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा फलकावरती 41. 41. 4थं दशक पूर्ण झालं. 41 धावा धाव फलकावरती आहेत. गुलाबी थंडी यावेळेला आपण पाहताय. ओमकार पाटीलला पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल. पंचांचा डेड बॉलचा इशारा. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला हा खेळाडू. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल टॉस. दिशा खराब होती. नशीब चांगले होते करता ओमकारचे. हा फटका कन्वर्ट करता आला नाही. हर्षदला फुल टॉस होता. डाव्याच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स मिळेल त्या ठिकाणी चेतन स्मृती कोणी टीमला. 42. 42 धावा धाव फलकावरती. 2 बाद 42 अशी धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहताय. फुल लेंथ बॉल. यॉर्कर तेज सरार. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केलाय ओमकारने. ही खासियत आहे ओमकारची. संकटमोचक म्हणून त्यांनी भूमिका अनेक वेळा साकारली. यावेळेला आपण पाहिला अजून एक डॉट बॉल या इनिंग मधला ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल. ओमकार टू हर्षद. प्रचंड वेग, गतीचा वापर, दिशा चांगली होती. ॲक्युरेट यॉर्कर चेक केलं जाईल. यस त्या ठिकाणी बॉल त्या ठिकाणी वाईड लाईनच्या बाहेर पडला की प्लॉटच्या बाहेर पडला हे मात्र पाहिलं जाईल. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी. आमच्या खरं कॅमेरामॅनला ही विनंती राहील, टेक्निकल ऑपरेटरला. tenniscricket.in संतोष नाणेकर यांची ही वाहिनी. आज उद्या परवा त्यांचं आगमन या ठिकाणी होईल. 21 लाख सबस्क्रायबर ज्या चॅनलने आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत. सर्वात मोठा खरं तर त्यांचा सबस्क्रायबर वर्ग पाहायला मिळाला. त्या वाहिनीच्या माध्यमातून हे टेलिकास्ट तुम्ही होताना पाहताय. थेट प्रक्षेपण घर बसल्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहू शकाल. सुपर संडेचा हा थरार. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला गोरसई संघ टॉप 6मध्ये क्वालिफाय झाला आहे. आज एक संघ तुम्हाला या बी पोलमधनं क्वालिफाय होताना पाहायला मिळेल टॉप 6मध्ये. पहिल्या लढतीमध्ये आपण पाहिला खरं तर त्या ठिकाणी बेलवली संघ विजेता राहिला. सेकंड लढतीमध्ये मानकोली संघ. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करावं लागेल. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग. अगदी आमच्या VIP डाईस समोर मोठी स्क्रीन लावलेली आहे, LED स्क्रीन. त्यावरही तुम्हाला या स्पर्धेचा आनंद घेता येईल. बघा पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल रिलीज केला आहे. हाय ॲक्शन बॉलिंग ओमकार पाटीलची. उजव्या अशा बाहेर हा बॉल टाकला आहे. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. लाईव्ह टेलिकास्ट टीम चला लवकर निर्णय घ्या, वेळ जास्त घेत आहे. बघा या स्पर्धेमध्ये सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हर. बऱ्याच स्पर्धा आम्ही पाहिल्या. डे स्पर्धेमध्ये देखील सुपर ओव्हर आजकाल होत नाही आणि नाईट स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर ठेवली आमच्या आयोजकांनी. आदरणीय हरिभक्त पारायण अनंताशेठ पाटील यांचं हे आयोजन अप्रतिम. आयोजन कसं असावं आणि नियोजन कशा पद्धतीने करून दाखवावं हे पहिल्याच पर्वामध्ये करून दाखवलं. आणि कालची गर्दी जर पाहिली असेल तर तुम्हाला वाटलं असेल इथं आल्यानंतर की वर्षानुवर्षही चालत आलेली परंपरा असावी या स्पर्धेची. गौरवशाली परंपरा. इतकी गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली कालच्या रात्रीमध्ये. चला डिसिजन लवकर घ्या. तिसरे पंच प्रीतम पाटील सर, संकेश ढोले अलिबाग, त्यांना विनंती राहील आपण लवकरात लवकर डिसिजन घ्या. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. मैदानामध्ये नंदू पाटील कळवे आणि त्यांच्या बरोबरीने विशाल पाटील रसायनी ऑफिशियल पंच. प्रत्येकाचं लक्ष आता आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे लागले. निर्णय काय येणार, वाईड बॉल की नो बॉल? वाईड बॉल. चला तिसऱ्या पंचाने सांगितलं हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त रन्स खर्च करतोय पुन्हा एकदा ओमकार पाटील. थोडासा पॉज घ्यावा लागला.
या ठिकाणी धडंपाच्या माध्यमातून खेळ थांबला, परंतु पुन्हा एकदा पूर्वरत येईल हा खेळ. तुर्तास आपण थांबलो होतो. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ती म्हणजे आत्तापर्यंत 43, 2 गडी बाद 43 धावा. मयूर पाटील नारपोलीचे आमचे गुणसंख्या लेखक. 36 वाईट बॉल टोटल स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. जबरदस्त अपडेट त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली. आणि रोज संध्याकाळी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला या स्पर्धेचा अपडेट येतो आहे. कोणता संघ क्वालिफाय झाला, कोणत्या खेळाडूला सामनावीराची ट्रॉफी मिळाली, कोणत्या खेळाडूने मेडन षटक टाकलं, षटकारांची हॅट्रिक कोणत्या फलंदाजाने केली, कोणता खेळाडू क्लीन बोल्ड झाला, या सर्व गोष्टींचा मात्र अपडेट मयूरच्या माध्यमातून सातत्याने मिळताना आपण पाहताय. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला थोडंसं अपडेट राहावं लागतं आणि हे काम मयूर सध्या मैदानामध्ये करतो. लॉफ करताना इथे फटका फसलाय. क्या बात है. बिग विकेट हर्षद टोमरे. मोठा मासा गळा लागला. विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस या टीमला धावसंख्या स्कोर कार्डवरती स्थिरावली आपण पाहता. आतापर्यंत 3 गडी बाद 43 धावा. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती आला किरण म्हात्रे. रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन, तर एका बाजूला ब्लू अँड व्हाईट कॉम्बिनेशन आपण पाहत आहे. खरं तर भरपूर चांगल्या जर्सीज आजकाल प्रत्येक संघाकडे वेगवेगळ्या कलरच्या जर्सीज आहेत. त्यांचे पुरस्कर्ते आहेत, त्यांच्या पद्धतीने दिल्या जातात खेळाडूंना. त्यामुळे एक वेगळी शोभा आहे त्या स्पर्धेला. फुलटॉस आहे. गुडघा टेकत या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वीपर कव्हरला फटका सजवला. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. लो फुलटॉस होता उजव्याच्या बाहेर, त्याला मात्र ड्राईव्ह केला का तर त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला सिंगल मिळाली. एंड बदलला. 44 44 धावा. 3 गडी बाद 44 धावा धाव फलकावरती आहेत. अजून एक षटक बाकी आहे. 4थं षटक चालू आहे ओमकारचं. गतिमान चेंडू, मिस टायमिंग फटका, उंची घेतली, झेल कोण पकडेल हा प्रश्न पडलाय. ओमकार धावलाय. 5 क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या मधोमध हा बॉल पडला. ओमकारसाठी हा सोपा नव्हता. तो प्रवाहाच्या विरुद्ध होता. लॉंग ऑनने ट्राय करायला हवं होतं, पण इथे मात्र नशिबाची साथ मिळाली. फलंदाजाला 2 धावा मिळाल्या. चेतन स्मृती कोणी टीमला. आणि या 2 रनच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपत असताना टोटल धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 46 46 धावा. आर्यन काटे यंग टॅलेंट या संघाचा नवोदित गोलंदाज आर्यन काटे बॉलिंग मार्कवर त्याला स्लॉग ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र आक्रमण करणं गरजेचं राहील कोणी संघासाठी. दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. दोन्ही खेळाडू अतिशय आक्रमक. आकाश ठोंबरे आणि त्यांच्या बरोबरीने किरण म्हात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. त्या ठिकाणी किरण शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. कमी गतीचा चेंडू बॅकफुटला गेले. कट केला बॉलला. तिथे मात्र बॉल डायव्हर्ट झाला असता आणि कमालीचे एफर्ट्स. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. राहुल काटे या संघाचा सरसेनापती संघनायक. बघा तुम्हाला या बॉलचा रिप्ले दाखवावा लागेल ज्या पद्धतीने बॉल फील्ड केलाय. दुसरा एखादा शतरक्षक असता तर कदाचित चौकार गेला असता, कारण ऐन मुमेंटला बॉल डायव्हर्ट झाला होता आणि त्याच ॲक्शनने राहुलने मात्र सिंगल हँडेड बॉल थांबवलाय. 2 धावा या बॉलवरती आल्या. धावसंख्या धावफलकावरती 48 48 धावा धावफलकावरती आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली राहुलच्या माध्यमातून. याही वेळेला आपण पाहता शॉर्ट ऑफ लेन बॉल आहे. विकेट सॅक्रिफाईस केली. स्ट्राईक हवी होती त्या नॉन स्ट्रायकिंग एंडच्या आकाशला, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत किरण म्हात्रे. 1 मोर विकेट डाऊन. सांघिक यश मिळतोय नितलस टीमला. अजून एक विकेट त्या ठिकाणी मिळालाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. बेलवली संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा मानकोली संघाचा कॅप्टन. दोन्ही संघ नायक आपण टॉससाठी मंचावरती या. पुढचा सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना, परंतु या अगोदर पहिल्या फेरीमधला 4था फ्रेश सामना
अजय उतेकर चाललाय 6व्या क्रमांकावरती. लास्ट ओव्हरमधील काही बॉलचा खेळ बाकी. 48 धावा धावफलकावरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला. मैदानाच्या आतमध्ये चेतन स्मृती खोनी हा संघ. अजूनही वेळ गेली नाही आहे. आक्रमण करत मात्र आता डावाला पुढे घेऊन जावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये खोनी टीमला टार्गेट सेट करावं लागेल. धावा कितीही मोठ्या असू द्या, परंतु कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देणार नाही आहे. त्यामुळे जितक्या जास्त धावा तुम्हाला बनवता येतील तो प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल. भरपूर चांगली लढत, चांगली मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतो. मान्यवरांना विनंती असेल तर या ठिकाणी वेदिका 11 मानकवली यांच्या अगेन्स्ट खेळणार नक्ष 11 बेलवली. बेलवली संघाचा संघनायक अजय आणि मानकवली संघाचा धीरज इथं आलेला आहे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. गजानन लोगडे यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. मानकवली यांच्या अगेन्स्ट खेळणार बेलवली. 50 कंप्लीट. 50 स्कोर कार्डवरती लागल्या. 50 धावफलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये आर्यन काटे हा खेळाडू समोर स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत सध्या. अजय उतेकर ज्याच्या बॅटमधून 2 धावा आल्या. 50 कंप्लीट. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र सन्मानजनक टोटलकडे वाटचाल करेल. लाऊड अपील झाली आहे लेग बिफोर द विकेटसाठी. पिचिंग इम्पॅक्ट डिरेक्शन थोडंसं आपण पहिल्या स्टम्पच्या बाहेर असल्या कारणाने लेग बायच्या स्वरूपात धाव घोषित केले. अतिरिक्त रन्स मिळेल. नंदू पाटील यांचा इशारा आपण पाहिला. त्या ठिकाणी कळवे नगरीचे हे पंच आहेत. आणि उद्या आय थिंक गावदेवी कळवे संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. गोट्याची सेना सुशांत मोकल आणि सुशांत पाटील पॅकर. टॉस जिंकलाय मानकवली संघाने. आपण बेलवली संघाने आपला निर्णय ताबडतोब कळवायचा आहे. काय आपण घेणार? टॉस जिंकलेला आहे आपण. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणार. आणि ह्या आयोजनाबद्दल काय बोलणार आपण? आयोजन तर खूप चांगलंच आहे. बॉलिंग करताना कुठपर्यंत रोखण्याचं काम करणार आपण? लो स्कोरिंगच मॅच होतं. कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे. आता वातावरण थंड झालं आहे आणि धावा रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहोत. तर जाऊया आपण मानकोली संघाचा संघनायक धीरज कशा प्रकारे आपण बॅटिंग प्लॅनिंग असणार आपली? काय नाही, गेम प्लॅननुसार खेळण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. वेळ खूप कमी आहे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. क्या बात आहे. थोडासा एक वेगळा दाटीचा चेंडू पाहायला मिळाला आणि यावरती आपण पाहत आहे फलंदाज देखील बीट झाला आहे. कोणत्याही प्रकारचे रन नाही आहे. बॅटच्या फ्लोमध्ये आलेला नाही आहे बॉल. आणि याच वेळेला आपण पाहत आहे एक सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू एक धाव इथे मिळाली आणि एका रनच्या मदतीने आय थिंक पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना टोटल धावा फलकावरती आल्या तब्बल 58. 4 गडी बाद 58. आता येणारे 30 चेंडू विजयासाठी अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नित्लस टीमला बनवावं लागतील 59. या खरं तर इनिंगचा आपण मॅच समरी पाहिला. बॅटिंग अनालायसिस जर पाहिला तर भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना करण ठोंबरेच्या माध्यमातून 19 धावा. त्याचबरोबर सरफराजने 9 केल्या. एका बाजूला आपण पाहिला हर्षद त्यानेही 9 केल्या. महेंद्रदादा गोजे दादांना विनंती आहे संपर्क प्रमुख गुलसुंदे जिल्हा परिषद आदरणीय महेंद्रदादा गोजे यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असावा. तर मॅचला सुरुवात होईल. पुढच्या सत्राकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा आवाज. आदरणीय प्रवीणजी दुगाडे सर यांच्याकडे आपण जाऊया. आमचा VIP डाईस तुम्ही पाहताय. या ठिकाणी खैरेगावचे कार्यसम्राट अतुल शेठ पाटील, प्रतीक भालेकर, निखिल पाटील, राजा पाटील, रजत पाटील यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय आदरणीय जांभीळचे कार्यसम्राट महेश कोंडिलकर आणि कसलकंडचे कार्यसम्राट दिलीप गाडे या दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. महेंद्र शेठ गोजे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. विजय शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तर मी दादांना विनंती करतो की पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करून घ्यायचं आहे. कैरे संघाचे अतुलजी पाटील, प्रतीक भालेकर, निखिल पाटील, राजा पाटील, रजत पाटील, जांभिवलीचे कार्यसम्राट महेश कोंडिलकर आणि कसरकंडचे कार्यकर्ते दिलीप गाडे आणि आमचे गोजे साहेब यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. उद्योगपती अरिवलीचे उद्योगपती सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ गोजे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मायेचे उबदार शाल या स्पर्धेचे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेब आपण आलात
या क्रिकेटची शोभा वाढवली. स्वागताचे फक्त तरी जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. विजय शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत करून घ्यायचं आहे. मी हरिभक्त पारायण उद्योगपती तथा आमचे मार्गदर्शक गुरुवर्य अनंत पाटील यांना विनंती करतो की साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सन्माननीय आदरणीय महेश कोंडिलकर जांभिवली यांना देखील विनंती आहे आपण या. दिलीप शेठ गाडे आपण देखील या. सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तर या ठिकाणी स्वागत होत आहे. महेश कोंडिलकर जांभिवली, दिलीप गाडे कसलखंड हे दादांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मायेचे उबदार शाल या स्पर्धेचं सन्मान चिन्ह, वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025चा हा पर्व या क्रिकेटच्या माध्यमातून अनंत पाटील यांच्या वतीने आम्ही करतो. सर्व पाहुण्यांचं, क्रिकेट रसिकांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आवाज ऐकण्यासाठी. महाराष्ट्राचा हिंदीचा बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे सर. तो तमाम दर्शकों का मैं फिर से एक बार स्वागत करना चाहूँगा. तमाम दर्शकों को मेरा यानी प्रवीण दुगाड़े का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब दोस्तों. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटिल स्मृति ट्रॉफी 2025 का 25 में ये दूसरी रात और दूसरी रात का पहले दौर का आखिरी मैच, जहां पर नितर्स टीम को पीछा करना है 59 रनों का. तकरीबन 12 के औसत से इन रनों का पीछा करना है. खोनी टीम ने अच्छी बल्लेबाजी की, खास तौर से खोनी की तरफ से एक शानदार इनिंग 19 रनों की हमें देखने का मौका मिला. करण ठोमरे जो प्रारंभिक बल्लेबाज थे, उन्होंने ओपन जब किया तो यकीन मानिए मज़ा आया. उसके बाद 9-9-9-9 और 3-3-3-3 तीन बल्लेबाजों ने 9-9-9 रन बनाए और नीचे के तीन बल्लेबाजों ने 3-3-3 ये रन बनाए. कुल मिला के टोटल हुआ 58. जीत के लिए 59 रनों की ज़रूरत. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर नितरस टीम की तरफ से आ चुके हैं साहिल दरे और प्रतीक सांगड़े. नितरस टीम किसी भी टीम से खेलने के लिए तैयार रहती है. हिम्मत मर्दा तो मदद खुदा, ये कहावत है जिंदगी में, और हिम्मत करेंगे तो ज़रूर लड़ेंगे. लड़ना पड़ेगा. लेकिन यहाँ पर ऑर्गेनाइजर्स की तरफ से एक इनाम आ चुका है. जो कटआउट्स लगे हुए हैं, हमारी सौभाग्यवती अस्मिता या अनंत पाटिल, जिनकी सीट डिक्लेयर हो चुकी है इस विभाग के पंचायत समिति गण के लिए, और इस टूर्नामेंट के सर्वा हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटिल साहब, इनके कटआउट्स जो मैदान के अंदर है, वहाँ पर अगर बॉल छूती है बल्ले से 6 के लिए तो 500 का इनाम है. नितरस वाइल्ड कार्ड एंट्री, क्या बनाएंगे 59. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला. प्रफुल्ल मते ने ये रिक्स उठाया है, लेकिन होता है क्रिकेट में, रिक्स उठाना ज़रूरी है, तभी तो आप युवराज सिंह बनोगे. रिक्स उठाना ज़रूरी है, तभी तो आप सचिन तेंदुलकर बनोगे. सब कुछ बनेगा, लेकिन 59 रन किस तरह से बनेंगे या फिर किस तरह से बचाएगी खोनी की गेंदबाजी, ये तो आने वाला वक्त बताएगा. गेंदबाज हेमंत ठोमरे स्ट्राइकर एंड पर. प्रतीक बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, आउटसाइड ऑफ स्टंप. देखिए अंपायर ना मेरे हैं ना तेरे हैं ना किसी टीम के हैं, जो विकेट पे उन्हें नजर आएगा वही फैसला वो सुनाएंगे. ये किसी के नहीं, ये ऑर्गेनाइजर्स के हैं. टूर्नामेंट अच्छी हो ये उनका उद्देश्य है. किसी भी टीम के फेवर में नहीं है ये, बल्कि ये टूर्नामेंट के फेवर में है. गेंद हवा में कैच होने की संभावना. पहला झटका मिला आउट होने वाले खिलाड़ी प्रतीक सांगड़े. खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बाहर आना. 2 गेंदें 0 रन.
महेंद्र गोजे साहब मंच पर बैठे हुए हैं। भारतीय जनता पार्टी का इस विभाग का एक और कार्यकर्ता नेता, जिन्होंने मन में ठान लिया है कि हर गांव में, हर घर में भारतीय जनता पार्टी का कमल हम खिलाएंगे। उप सरपंच ग्रुप ग्राम पंचायत कसरखंड गिरीश पाटिल, इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए 2000 ना 2000 का इनाम। देखिए खोनी के अब गेंदबाजों के लिए इनाम आ चुका है। हेमंत ठोमरे के लिए मौका है, 3 गेंदें इस ओवर की अभी भी बची हुई है, लेकिन वही नितरस संघर्ष करना जानती है ये टीम। 1 विकेट से ये पीछे नहीं हटेगी और लगातार 3 छक्कों के लिए ग्राम पंचायत सदस्य और घोड़िल कसरखंड के एक कप्तान प्रफुल्ल मध्य, इनकी तरफ से 3000 का इनाम। लोहा घर में भाई, दोनों तरफ कोई एक तो मार लो हथौड़ा, बल्लेबाज या गेंदबाज, जाने चाहिए इनके पैसे। मैं ऐसा कमेंटेटर हूं, किसी एक के तो पैसे जाने ही चाहिए। ये स्टेप आउट किया, बल्ला खोला, क्या आर पार वाइड स्लॉग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन। बल्लेबाज 800 वाली गेंद है, 800 वाली। देखिए फिगर अभी अभी ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। दत्ता गायकर आरपीएल के माध्यम से मैंने कई कैप्टन्स की बाइट ली है, यकीन मानिए रोशन सर भी जानते हैं, अभिषेक पाटिल सर भी जानते हैं, रोशन सपकाल सर भी जानते हैं, कृष्णा गायकर सर भी जानते हैं, लेकिन मैंने किसी ऑर्गेनाइजर की बाइट नहीं ली कभी भी। लेकिन मैं अनंता शेठ पाटिल साहब की बाइट कल या इस टूर्नामेंट के अंतिम रात जरूर लेना चाहूँगा, उनसे मुलाकात ज़रूर करना चाहूँगा। 2-4 सवाल जवाब उनसे भी होनी चाहिए, क्योंकि काफ़ी कम समय मिला था हमें इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज करने में, और ऐसे ही कम समय में इतना बड़ा तामझाम, इतनी बड़ी प्रतियोगिता जो पूरे रायगढ़ में मशहूर हो चुकी है। रायगढ़ की कई टीम्स के अब फ़ोन आ रहे हैं कि हमें क्यों नहीं बुलाया, हमें क्यों नहीं बुलाया। भाई जब ये व्हाट्सएप पर एडवर्टाइज थी तब आप कहाँ थे। टीम का टोटल सुरेश नाइक, इनकी तरफ से लगातार 2 छक्कों के लिए 1000 का इनाम। मौका है जो आखिरी गया नहीं, मौका नहीं, उसके बाद उन्होंने सिंगल निकाला। हालांकि स्ट्राइकर इन पर है इस वक्त राहुल काटे, क्षमता इनमें 59 का पीछा करने की। वहीं दूसरी तरफ खोनी की तरफ से गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे हर्षद ठोमरे। यॉर्कर को खोद के निकाला, लॉन्ग ऑफ के ऊपर इस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला। 59 का पीछा करना है। टीम का टोटल 1 विकेट के नुकसान पे 9 रन। 23 गेंदों में 50 रन बन सकते हैं। 12 गेंदों में अगर युवराज सिंह 2007 में 50 रन बना सकते हैं व्यक्तिगत, तो पूरी टीम 23 गेंदों में 50 क्यों नहीं बना सकती। बना सकती है, कोशिश करनी चाहिए, क्योंकि काश में डॉक्टर होता, काश में इंजीनियर होता, लेकिन काश से कुछ नहीं होता दोस्तों। काश के बजाय अगर आप कोशिश करें तो आप सफल होते हैं। कोशिश करना जरूरी है। काश सपने दिखाती है तो कोशिश आपके उन सपनों को पूरा करती है। दोनों तरफ से कोशिश है, बाहरी किनारा, रन आउट का खतरा, लेकिन सिंगल चुराया, क्योंकि जानते हैं 5 ओवर का मैच है, एक एक गेंद कीमती है। 59 का पीछा करना है, भले ही बाउंड्री ना आए, भले ही 6 ना आए, लेकिन डॉट गेंद खेलने से बेहतर है कि सलाइन ना मिले तो टैबलेट से काम चलाए। सिंगल, और सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 10, लेकिन 10 पे बस नहीं करना होगा, 10 का दम दिखाना होगा। दबंगाई दिखानी होगी, दबंग बनना होगा सलमान की तरह, चुलबुलाहट दिखानी होगी विकेट के बीचों बीच, चुलबुल पांडे की तरह। लेकिन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया, महज मिला 1 रन। और ये देखिए खोनी के प्रशंसक कह रहे भाई शाबाश शाबाश शाबाश, इसी तरह लगे रहना, इसी तरह डटे रहना, इसी तरह मैदान के अंदर फील्डिंग करना। टीम का टोटल 11 रन। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी बल्लेबाज
साहिल ने अंदरूनी किनारा, 1 रन जरूर मिला शॉर्ट लेग पर और इसे 1 रन से टोटल 12 रन। निश्चित तौर से टेनिस क्रिकेट .in 12x12 की खोली में एक बंदे ने सपना देखा था कि टेनिस क्रिकेट भी लाइव दिखाया जा सकता है। वो शख्सियत थी संतोष नानीकर। वो यहां पर आएंगे ऑर्गेनाइजर्स को देखने के लिए, लेकिन उनसे पहले उनकी वेबसाइट के ऊपर ये छक्का चमकते वो नजर आएगा जो लगाया मिड विकेट बाउंड्री के बाहर। क्रॉस बैटेड शॉट से बल्लेबाज राहुल काटे बिल्कुल कांटा निकाल रहे हैं गेंदबाजों का। डीजे लगातार यह दूसरा छक्का, तीसरा आता है तो 3000 है। 3000 प्रफुल्ल मते ग्राम पंचायत सदस्य और हमारे ऑर्गेनाइजर अनंत शेठ पाटिल, इन्होंने हमें वादा किया है वैकुंठवासी हरिओ भागा पाटिल स्मृति ट्रॉफी 2025 इस साल दर्शकों के लिए बाइक है आईवा कैच के लिए। लेकिन अगर 2026 में इस ट्रॉफी के साथ अगर सभापति नाम जुड़ता है तो आईवा कैच के लिए लकी ड्रॉ के जरिए दर्शकों को मिलेगी थार। ये रायगढ़ नहीं, महाराष्ट्र की पहली टूर्नामेंट होगी। टीम का टोटल 24, 18 गेंदे 35 रन। मैच अभी खत्म नहीं हुआ दोस्तों, क्योंकि नित्रस टीम लड़ना जानती है, संघर्ष करना जानती है, लेकिन एक अच्छे ओवर की तलाश होगी अब खूनी के कप्तान को। क्या उस जरूरत को वो पूरा करेंगे? हाँ, निश्चित रूप से अगर बाइक दर्शकों के लिए है तो खिलाड़ी जितनी मेहनत करेंगे उनके लिए तो उससे भी अच्छा होगा। ये बोलने की बात नहीं है, खिलाड़ियों को अपने आप पता होता है। समझने वाले को दत्ता गायकर इशारा काफी होता है। टीम का टोटल 24, 35 रनों की जरूरत। गेंदें बची 18, कांटे भरा मुकाबला। यह ऊंचा खेला लेकिन गेंद हवा में है, कैच होने की संभावना। पहला झटका के बाद यह पसाजीदारी जो हुई थी अच्छी पनप रही थी, नित्रश टीम जीत की ओर बढ़ रही थी, लेकिन जिन्होंने आक्रामक खेल दिखाया उनके ही पारी का अंत हो चुका है। आउट होने वाले खिलाड़ी साहिल दरे, लेकिन अभी भी राहुल काटे की बाजी मार सकता है, पलटी खा सकता है। डीजे पच्चीस 59 का करना है पीछा। 34 की अभी भी दूरी। गेंदें बची है 16 में 34 और यह ऊंचा खेला है, लेकिन क्या यह आर पार होगा? शॉट है, देखिए 12th मैन की एक्साइटमेंट देखिए भाई। शॉट है भाई, शॉट है, क्या अच्छा लगाया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन। ये होता है इमोशंस, क्रिकेट में हमेशा हम देखते हैं इमोशंस। संदेश शेड़के इनकी तरफ से ऑनलाइन इन्हें 2000 मिलेंगे, लेकिन प्रफुल्ल मते मैं आपको नहीं बोलूंगा, आपकी तरफ से 3000 थे लगातार 3 छक्कों के लिए।
हासिल किया है, इन्होंने भी की है। कसर खंड में है ना, पैसों की कमी नहीं है। मैं काफी अरसे से इस गांव में आ रहा हूं, पैसे की कमी नहीं है। लेकिन ये खराब शॉट खेला है, गेंद थोड़ी देर हवा में है और ये क्या हुआ, ये मैच को यू टर्न देने वाला विकेट। चेक किया था अंतिम क्षणों में अपने शॉट को, लेकिन मिड विकेट के खिलाड़ी ने इस गेंद को क्या दर किया और ये तगड़ा झटका मिला है टीम नीतरस को। आउट होने वाले खिलाड़ी जो इस मैच को पूरा कर सकते थे, राहुल काटे। बैक टू द डगआउट। टीम का टोटल 31, जरूरत है 14 गेंदों में 28-59 रनों की जरूरत। अनंत शेठ पाटिल साहब, इनका बाइट तो होना ही चाहिए तब तक। आई कह रहे इतनी बड़ी टूर्नामेंट उन्होंने ऑर्गेनाइज की है, कल या फिर आखिरी रात हम उनका बाइट जरूर लेंगे। कुछ सवाल उनसे भी पूछेंगे, क्या परेशानी होती है क्रिकेट को ऑर्गेनाइज करने में। कवर्स में खेला है नए बल्लेबाज ने, ये कैच था, ये लेना चाहिए था मेरे ख्याल से। पहुंचे थे ये खिलाड़ी, इतने बड़े प्लेटफॉर्म पर आप खेल रहे हो, कोशिश इनकी अच्छी थी लेकिन पहुंच गए तो लेना चाहिए। पहुंचने के बाद उन्होंने प्रयास नहीं किया। नीचे रही जरूर है, लेकिन आज आपने ऋतुराज गायकवाड़ का कैच शायद देखा नहीं। इंडिया बनाम साउथ अफ्रीका, क्या कैच लिया था। अंतिम क्षणों तक गेंद पे नजरें थी उनकी, डाइव लगा के। हाँ, ये धोनी के फैन है भाई। ये कह रहे हैं कि धोनी थे तब तक मैं क्रिकेट देखता था। कुछ लोग ऐसे भी थे, जब सचिन तेंदुलकर जब तक भारतीय टीम में थे तब तक क्रिकेट देखते थे। अब हम विराट कोहली और रोहित शर्मा के लिए देख रहे हैं, आगे जाके हम अभिषेक शर्मा के लिए क्रिकेट देखेंगे। टीम का टोटल 32। जरूरी लेग बाई के तौर पर यह सिंगल आ चुका है। 11 गेंदें, अब 26 रनों की जरूरत। क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल, क्रिकेट है द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। अनंत शेठ पाटिल जो इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर है, और यह विकेट निकाला जा चुका है। गेंदबाज अजय उतेकर द्वारा। आउट होने वाले खिलाड़ी, क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश की थी, ओंकार पाटिल। बैक टू द डग आउट।
पण आपण वेळ झालेली नाही आहे खरं तर भक्तिगीतं लावण्याची. पण हरिभक्त पारायण अनंत शेठ पाटील साहेबांची स्पर्धा आहे. आत्ता जर संधी मिळाली तर एक अभंगवाणी खरं तर डी जे मास्टर होऊन जाऊ द्या. कारण या स्पर्धेचं उद्दिष्टच असं आहे, तरुण पिढीला आपण वारकरी संप्रदायाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वरना आजकल की युवा पीढ़ी हमेशा ये सोचती है एक हसीन शाम हो, हाथ में जाम हो, सामने कबाब हो और बगल में शबाब हो. इस सोच को हमें बदलना है, जो युवा पीढ़ी की सोच है. ये गेंद ऊंचा खेला है लेकिन बाहरी किनारा, गेंद बैक टू द बॉलर, लगातार दूसरा विकेट. इससे कहते हैं क्रिकेट में वार पे पलटवार. ने ट्रॉफी जीती स्टार ओवे की 1.5 लाख रुपए की इनामी राशि वाली. उस टीम के खिलाफ जो 9 रनों की जरूरत थी, लगातार 2 छक्के जिन्होंने दागे, वो इस वक्त स्ट्राइकर इन पर कुणाल भोईर. लेकिन वो घरेलू मैदान था, ये मैदान कुछ अलग है, लेकिन इन्हें करके दिखाना होगा. नीचे रही गेंद और ये नसीब मेहरबान तो इंसान पहलवान. नित्रस के खिलाड़ियों के साथ साथ प्रफुल्ल मते का भी नसीब मेहरबान हुआ है. टीम का टोटल 38. ये डॉट गेंद आई. 8 गेंदे 21 रन. करना होगा, बहुत कुछ करना होगा. स्क्वेयर के खिलाड़ी कह रहे हैं भाई एक गेंद अच्छी डाल तू, और वहीं नित्रस के खेमे से आवाज आ रही भाई तू एक मार ताकि हम अच्छी पोजीशन पर पहुंचे. लेकिन बल्लेबाज ने नहीं सुनी, गेंदबाज ने अपने फील्डर की सुनी. अच्छी गेंद डाली, डॉट गेंद आई. टोटल वहीं पे रुका हुआ 38. 7-21. हमारे दोस्त अभिषेक पाटिल एक साथ हम कमेंट्री कर रहे थे. मैंने शिक्षा नहीं ली इसीलिए कमेंट्री करता रहा. आज वो एडवोकेट बन चुके हैं. शिक्षा का महत्व देखिए, जिंदगी में कभी भी स्कूल कॉलेज बंक मत कीजिए. और ये लंबा आएगा क्योंकि टाइमिंग हुई है. आएगा कैच लेना चाहिए था, लेकिन ये लंबा सिक्सर. बल्लेबाज कुणाल भोईर जिन्होंने 9 रन टेम्भवली के खिलाफ बनाए थे 2 गेंदों में, वही कुणाल और एक छक्के के साथ टोटल 6 गेंदों में 15 रनों की जरूरत. बघा शेकोटी पेटवले. कालच्यापेक्षा आजची थंडी खूप कमी आहे आणि काल इतका क्राऊड होता, त्यांनी सुद्धा शेकोटी पेटवली नव्हती. त्यामुळे सहकार्य करा. उगाचच शेकोटी पेटवून त्याचा धूर जर मैदानात आला तर फलंदाजांना त्रास होईल. आमचे आयोजक तिथे येण्या अगोदर तुम्ही ती शेकोटी बंद करा, अन्यथा आयोजक तिथे येऊन तुमच्यावर योग्य ती कारवाई करतील.
शिवाय धारेत नाही तलवारीच्या पातीला आणि मराठीशिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या मातीला असं म्हटलं जातं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज है ती 15 धावांची. तो 15 रनों की जरूरत है. आखिरी 6 गेंदें बची है. क्या नितरस या फिर खोनी? क्या खोनी के गेंदबाज बचाएंगे या नितरस के बल्लेबाज बनाएंगे? 6 में 15 और 15 रनों की जरूरत है 6 गेंदों में. कोशिश तो दोनों तरफ से होगी. आई एक्विरा इवेंट के प्रोप्राइटर संदेश शेड़के इनकी तरफ से इनाम आ चुका है फुल फॉर्म में है वो. दोनों को 500-500 का इनाम है दोनों ही बल्लेबाजों को अगर वो इस मैच को जितवाते हैं तो. लेकिन गेंदबाज अनंत महात्रे, खोनी के प्रशंसक थोड़े खामोश है, इनाम नहीं लगा रहे. ये कवर्स के ऊपर एक आसान सा कैच और इसी के साथ ही आउट. 5 गेंदें, अब 15 रनों की जरूरत. सूचना आल्यात. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे वॉर्मअप करा. थंडी आहे त्यामुळे वॉर्मअप करा जेणेकरून तुमचं शरीर गरम होईल आणि एकदा शरीर गरम झालं की मैदानात तुम्हाला या थंडीचा काही परिणाम होणार नाही. तो टोटल आ चुका है 44 रन. 15 की दूरी, 5 गेंदें बची है. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला. हेलो दुगाड़ी साहब, हाँ आपको क्या लगता है खोनी या थर्ड अंपायर निकलस? खोनी जीतेगी या निकलस जीतेगी? दुगाड़ी साहब, आपका बहुत जानकार अनुभव है, आपको क्या लगता है? हाँ, पिछले 25 सालों से मैं अनंत शेठ साहब का कमेंट्री कर रहा हूँ क्रिकेट की दुनिया में. मैंने कई ओपन टूर्नामेंट्स भी की है, कई मैंने ग्रामीण की टूर्नामेंट भी की है. थर्ड अंपायर किस लिए मांगा है? मैं आपके सवाल का बीमर अंपायर है क्या? अंपायर कॉल है ये, अंपायर कॉल है. लेकिन क्रिकेट में है ना प्रेडिक्शन करना फेल है, क्योंकि एक गेंद में मैंने 9 रन बनते हुए देखे हैं, 8 रन बनते हुए देखे हैं, एक गेंद में 1 रन बनते हुए नहीं देखा. क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर कई प्रेडिक्शन फेल है. हम भविष्यवाणी नहीं कर सकते इस खेल में. मैं ये भविष्यवाणी कर सकता हूं कि शायद आप पंचायत समिति के, आपकी पत्नी सुमित्रा पत्नी पंचायत समिति की सभापति बन सकती है, लेकिन क्रिकेट में ये बात 100% ये नहीं बता सकता कि ये फेयर डिलीवरी है, ये फेयर है. तो ये नहीं बता सकता कि कौन सी तो टीम आपका जीतने कहना वाली ये है है. कि कुछ भी हो सकता है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, ऐसा आपका कहना है दुगाड़े साहब? कोमा में गए क्या? मैं नहीं कोमा में गया, मैं आपके पीपी के साथ बात कर रहा था, उस वजह से मेरा ध्यान नहीं था आपकी बातों के ऊपर. लेकिन आप डेफिनेटली बन सकते हैं, लेकिन क्रिकेट में कौन जीत सकता है ये मैं नहीं बता सकता, क्योंकि ये प्रेडिक्शन न करना काफी. तो क्या आपका कहना ये है कि क्रिकेट में कुछ भी हो सकता है? कुछ भी हो सकता है, कुछ भी. और इस क्रिकेट में जो कुछ भी हो सकता है, उस वजह से दिनेश नाइक इनकी तरफ से हमारे लिए 500 का इनाम आ चुका है. टीम का टोटल 45. 3 गेंदों में 14 रन. ये फुल टॉस गेंद थी. ये क्या किया बल्लेबाज ने? ये गेंद आर पार जानी चाहिए थी, आर पार जानी चाहिए थी स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. ये गलत शॉट खेला और उसका फायदा मिला टीम खोनी को.
दे तो भी दिनेश नाइक कह रहे हैं कि लगा सकते हैं बल्लेबाज। प्रफुल्ल मते की दिल की धड़कनें तेज हो चुकी है इस वक्त। सुशांत पाटिल साहब, इनकी तरफ से भी हमारे लिए 500 का इनाम आ चुका है। आज लग रहा है मुझे कि कसरखंड में मैं टूर्नामेंट कर रहा हूं। कल रात इतना क्राउड होने के बावजूद भी नहीं लगा था। और ये देखिए, खोनी के प्रशंसक कह रहे हैं कि ये कैच जैसे लिया गया, बची कुछ आशाएं, बची कुछ उम्मीद। सुपर ओवर की भी खत्म हो चुकी है। 1 गेंद 12 रन 13 रन। नक्कीच धन्यवाद सुशांतजी पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद सुशांतजी पाटील, धन्यवाद धन्यवाद. शेवटचा एक चेंडू आणि 13 धावांची गरज. रोशन सपकाळ साहेब, आपण जर इथे आलात, दिलदार व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांचा वाढदिवस आम्ही बऱ्याच जोरात पाहिला आहे, बऱ्याच जोरात पाहिला. इथे मात्र सामना जिंकतोय तो खोनी संघ असं वाटलं होतं. नेतळ संघ कुठेतरी परत आलाय, पण खोनी संघानं मात्र या सामन्यामध्ये बाजी मारली आहे. प्रफुल्ल मते थोडासा निराश झालाय, पण होतं क्रिकेटमध्ये असं, क्रिकेटमध्ये असं होत असतं, क्रिकेटमध्ये हार जीत होत असते. खेल में हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी है. हॅलो, तरी आपण जाऊया स्वागत करण्यासाठी. एच डी ग्रुप कैरे, सन्माननीय आदरणीय अतुल शेठ पाटील, रजत पाटील, प्रतीकदादा भालेकर, निखिल पाटील, राजा पाटील, देवेंद्र पाटील, हर्षल पाटील, सुजल पाटील, विवेक पाटील, भावेश पाटील यांना विनंती करतो की आपण सर्वांनी यायचं आहे. मी प्रफुल्लजी मते, कार्यसम्राट सदस्य यांना विनंती करतो की आपण यायचं आहे स्वागत करण्यासाठी. चला. कृष्णा गायकर, आमचा जो रायगडचा ठाण्या वाघ आहे समालोचनाचा, रोशन सपकाळ, आणि त्याचबरोबर सुशांत पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आम्हाला पारितोषिक आलंय. त्या दोघांचंही मनापासून कौतुक. तर या ठिकाणी